श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय। पंढरपुरातून निघालेली वारी लंडनला पोहोचली। 22 देश, 18,000 किलोमीटरचा अंतर आणि 70 दिवसांचा प्रवास। पंढरीची वारी लंडनच्या दारी। 22 देशातून 70 दिवसांचा प्रवास करत पंढरपुरातून निघालेली वारी आज लंडनमध्ये जाऊन पोहोचली। लंडनच्या मराठी मंडळानं 14 एप्रिल रोजी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडन वारी सुरू केली आणि हीच वारी आता आज लंडनच्या ब्रिजवर जाऊन पोहोचली। लंडनमध्ये मराठी परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या पादुकांचं भव्य दिव्य स्वागत झाले। हरिनामाचा जयघोष झाला आणि 70 दिवसानंतर 3 खंड आणि 22 देशातून फिरणारी पंढरीची वारी आज लंडनच्या द्वारी खऱ्या अर्थाने जाऊन पोहोचली। अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती आणि आज महाराष्ट्रात वारीचा जयघोष सुरू असताना लंडनमध्ये देखील विठू नामाच्या गजरात पंढरीच्या वारीचं वातावरण निर्माण झाले। नमस्कार, रामकृष्ण हरी। सो आज आपला तो सोनियाचा दिवस आलेला आहे, जी 14 एप्रिल आपली वारी सुरू झाली होती पंढरपूरवरून। आज 70व्या दिवशी आपण लंडनला पोहोचलेलो आहोत। तर आता आपण पाहतोय की आपली जी पंढरपूर वारी सुरू झाली होती ती आज लंडनच्या टावर ब्रिज येथे आज वारीची आपली सांगता होत आहे। तर आपण जे 70 दिवसांचा प्रवास होता, 70 दिवस 22 देश, टेक्निकली पाहिलं तर 22 देशापेक्षा जास्त देशांमध्ये आपण गेलो। काही देशांमधून रिक्वेस्ट आल्यानंतर आपण तिथे पण गेलो आणि जवळपास 18,000 किलोमीटरचा प्रवास करत आज आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत। तर खऱ्या अर्थाने आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे की ही जी वारी होती ही सुखरूपपणे पूर्ण झालेली आहे आणि आज अतिउत्साहात आपण पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत। तर खऱ्या अर्थाने हा इतिहास घडलेला आहे की जी पहिली 7 समुद्रापार वारी आहे तिची आता ही सुरुवात झालेली आहे। तर कुठेतरी हे बीज रोवलं गेलेलं आहे आणि इथून पुढे असं मला वाटतं हा वारकरी संप्रदाय, आपली पांडुरंगाची महती आता ही जगासमोर पोहोचायला सुरुवात झालेली आहे। तर पांडुरंगाकडे एकच इच्छा व्यक्त करतो, आपल्या सर्वांचं जे स्वप्न आहे एक भव्य दिव्य मंदिर भारताबाहेर व्हावं ते लवकरात लवकर पूर्ण करो, हीच विठ्ठल रुक्मिणीकडे इच्छा व्यक्त करतो आणि असाच आशीर्वाद राहू दे, हीच इच्छा। धन्यवाद।